मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर भव्य ओपन फुटबॉल स्पर्धा। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने भव्य ओपन फुटबॉल स्पर्धांना सोमवारपासून सुरुवात झाली। मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मिरजेच्या SS फुटबॉल संघाने सातारा फुटबॉल संघाचा 4-0 गोलने पराभव करत पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली। तर दुसरा सामना मिरजेतील मंगळवार पेठ फुटबॉल क्लब आणि हुबळी फुटबॉल क्लब या दोन संघात झाला। या सामन्यात मंगळवार पेठ मिरज संघाने हुबळी संघाचा पेनल्टी किकमध्ये पराभव केला। मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर डायमंड स्पोर्ट्स क्लब मिरज यांच्या वतीने भव्य अशा ओपन फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या आहेत। दिनांक 18 मे ते 24 मे दरम्यान या स्पर्धा होणार आहेत। या स्पर्धा पाहण्यासाठी मिरजेच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली होती। या स्पर्धेचे संयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर शेख, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव अतिश अग्रवाल, रमेश माने, मुन्ना नायकवडी, पीटर शेख, अली शेख, अभिज शेख, फहीम शेख, सतीश शिकलगार, मेहबूब शेख, शहाबुद्दीन शेख, मलिक नायकवडी, दिलावर नरवाडे, खलील शेख यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भव्य ओपन डेस फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। प्रत्येक वर्षी अशा पद्धतीच्या ह्या स्पोर्ट्सच्या खास करून फुटबॉलच्या स्पर्धा डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनकडून आयोजित केल्या जातात। गेल्या 2-3 वर्षामध्ये मिरजेचा जो फुटबॉलचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा शब्बीर शेख व त्यांचे सर्व सदस्य, त्यामध्ये आमचे बंधू आबेद शेख असतील, फहीम शेख असतील, त्यांना मोलाचं सहकार्य प्रत्येक वेळी लाभलेले आमचे मुन्ना नायकवडी असतील, प्रशांत माने, आमचा भाऊ मलिक असेल, या सर्व टीमनी हे जे काही मैदानी खेळ जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे त्या कार्यासाठी आमच्या व आतर नायकवडी साहेबांच्या खास करून शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथं सामन्याचं उद्घाटन करण्यासाठी आलो। अतिशय अतिटट्टीच्या स्पर्धा आयोजित ज्या होतात त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे संघांचा सहभागी होतो। काल गडिंग्लजचा संघ आला होता, आज साताऱ्याचा संघ आलेला आहे, हुबळीचा संघ आलेला आहे। अशा या आजकालच्या युगामध्ये मैदानी खेळ कुठेतरी मागत चाललेल्या असल्या कारणानं हाजी शब्बीर शेख साहेबांचा एक छोटासा प्रयत्न आहे की मैदानी खेळ पुन्हा एकदा जिवंत करूया आणि मिरजेचा जो ऐतिहासिक फुटबॉल नगरीमध्ये जे काही खेळाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत व इथून पुढच्या काळामध्ये पण राहतील।